अर्धम लागतो भाऊ भरचाव का दुगडो व्हायला. एवढा मोठा घोटाळा झाला आतापर्यंत कधीच नव्हता झाला. लय डोक्याला ताण झाला. बघ हे बघा डायरेक्ट पंक्चर झाली. रिंग नाही का रिंग डायरेक्ट पलीकडे निघून आली. आवाज जास्त झाल्यामुळं एक खडा घुसला त्याच्यामध्ये ठोय बार झाला डायरेक्ट मोठ्या. अगर उसमें डुबाया होता ना वो इधर तक चला जाता. इतनी मतलब ऊपर मिट्टी थी. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होतोय बघूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी सध्या आहे राजस्थानमध्ये आणि या गावी आहे टोंगच्या 60 किलोमीटर पुढं. तर मंदिरात आहे मी सध्या स्टे केलेला. तर इथून आपलं एक जर्नी स्टार्ट होणार आहे. नवीन ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आपला. तर ठीक आहे, बघूयात आज काय होतं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हा व्हिडिओमध्ये राहा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर. तर चला बघा मित्रांनो, मोर दिसला का? इकडे आला का? आला 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 या अलीकडे. सकाळ सकाळी मित्रांनो मॅगी बनवली, नाश्ता बिष्टा करून घेतो मस्तपैकी. बाहेर बघा ऊन पडलेलं आहे मस्त, पाखरं बिकरं उडत आहेत मस्त. आणि आपल्याकडे मॅगी बनते. मॅगी झाली का लगेच नाश्ता बिष्टा केल्यानंतर निघणार आहे मी. मित्रांनो मॅगी बनवून रेडी आपली. गरम लय राव, गरम गरम असल्यामुळे खायला प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो हे बघू शकता, रात्री मी ह्या मंदिरामध्ये थांबलो होतो आणि मस्त असं मंदिर आहे एकदम मस्त. रात्री इधर टेंट लावला होता मी, आता जस्ट टेंट काढला आहे आणि मस्त वातावरण इधर. तो अभी भैया जी साथ में मतलब रात में भैया दोनों भैया ने बहुत मतलब हेल्प करी मेरी, उसके लिए बहुत धन्यवाद. तो अभी जाने वाला हूँ मैं. तो यहाँ से अभी निकलने वाला हूँ जस्ट. अभी साइकिल तो रेडी है, साइकिल में सब सामान वगैरह सब फिट कर दिया मैंने, कैमरा वगैरह सब सेट कर दिया है. अभी थोड़ी देर में निकलने वाला हूँ. तो ठीक है दोस्तों, अभी निकलते हैं. अभी पूरा ब्लॉग देखना आज होता क्या है, वैसे मैं कहाँ जाता हूँ, रुकता कहाँ हूँ, खाना कहाँ खाता हूँ, वो सब मतलब आपको बीच बीच में मतलब जो अच्छी जगह का स्पॉट वगैरह लोकेशन वगैरह सब दिखाने वाला हूँ. तो व्हिडिओ पे बने रहेगा और पूरा व्हिडिओ देखना. तर ठीक आहे मित्रांनो, सगळं आवडलेलं आहे. मॅगी वगैरे नाश्ता बिष्टा झाला आपला. मित्रांनो ह्याच रोडने आलो तुम्ही कालीकडे मंदिराकडे. तर आपल्याला जेवढा कवर होईल तेवढा कवर होईल. आज किती प्रवास कवर होते ते तुम्हाला सांगून देतो. तर हा व्हिडिओमध्ये सपोर्ट राहू द्या, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. एकदम इंटरेस्टेड व्हिडिओ होते तुम्हाला पाहण्यासारखं, तुमचं मनोरंजन होऊन जाते. ते माग एक पोरग होतं, ते पळत होतं, त्याला म्हटलं माझ्या सायकलीसोबत पळत होता. म्हणतं नाही नाही के खेतों में भगवान पाया जाता है. सकाळ सकाळीच निघलोय, सकाळ सकाळी दम लागायला लागलाय रताळ्यांनो. काय सांगा तुम्हाला माझे हाल. सकाळ सकाळी मॅगी बनवून खाल्ली म्हणून बरं वाटायला लागलं. नाही तर वाट लागली असती. नाश्ता इथं जवळपास कुठं नाही. ते एक फायद्याचं आहे, बिस्किट पुढे घेतले 2-3 सोबत, जेणेकरून भूक लागणार नाही म्हणून का. चलो चलो रे भाई, चलो लाईक करो व्हिडिओ को. मित्रांनो ते डोंगर बाकीच भारी दिसतोय. कसं दिसतंय मस्त. छोडेंगे इथं आलो होतो. आपल्या सायकल थोडीशी हार्ड चालायला लागली, म्हणलं थोडंसं ऑइल करून घ्यावं सायकलला. चेनला थोडंसं ऑइल टाकतो मी आता. ऑइलिंग केली आता मित्रांनो, आत्ता जस्ट ऑइलिंग केलं, थोडंसं स्मूथ जातं चालायला. आता म्हणतात तुम्ही लय फास्ट चालायला लागली, इथं उतारे म्हणून नाच चालू राहिली. पण तसं बऱ्यापैकी ऑइलिंग चालाय बदल होतो. सायकल चेन एकदम स्मूथ चालत. ठीक आहे, या गावामध्ये आलो आहे मी सध्या. कोणतं गाव काय टोंगा 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 गावाच्या नावाला इस्तर तिकडे. टोंगा परत अजून टुंगा 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 गाव आहे. टुंगा टिंगा टिंग टिंगा 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 टिंग टिंगा. आज आंघोळ करावं लागणार आहे, कारण आज नाही का काल आंघोळ नाही केली, परवा दिवशी केली. तर आज काही करून आंघोळ करावं लागणार आहे. आणि कपडे पण धुवा लागणार आहे थोडे 1-2. चड्डी बिड्डी सगळी आपल्या अंगातली. तर ठीक आहे रताळ्यांनो, तर चला आता निघालेलो आहे. एक सिटीच्या बाहेर आलो आहे त्या. मित्रांनो राजस्थानचे जे ना पूर्व साईडला आहे पूर्व, आणि त्याच्यामुळे इथं थोडंसं हिरवगार दिसतंय. नाही तर परत मत असतं राजस्थानमध्ये
सगळे हिरं हिरंच आहे म्हणजे ते त्याच्यामुळे जे मी पूर्व साईडला आहे पूर्व आणि गरम होतं लय राहू इथं पण म्हणजे गार लागत होतं तसं पण आता सध्या गरमाला लागलं इथं वातावरणाचा विषय वेगळाच आहे रात्री गार लागत दिवसा गरम असं म्हणजे गरम लागत दिवसा आणि रात्री लय गार लागत म्हणजे एकदम खतरनाक वातावरण आहे न समजण्यासारखं पटकून कुठं तरी आंघोळीची सोय बघावं लागणार आहे मित्रांनो रताळ्यांनो बहुत मतलब 2 दिवस आले आंघोळ नाही गेले तुमच्या रोई शर्मानी बाया 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 काय सांगावं तुम्हाला मग हाल रताळ्यांनो हाल म्हणजे लई बेकार आहे सध्या पण ठीक आहे हेल्मेट काय काढतोय मी ठीक आहे एवढं काही विषय नाही समज नाही का तर हाल करायची सवय लागलेली मला सध्या आलेत पण नंतर मग या हालाचे मला फळ भेटणारच का बघा तुमचा सपोर्ट असेल तर ठीक आहे तर मी काय करतो शर्ट काढतो टापून घालतो शर्ट रोड भर चौकामध्ये रोडवर मी जे ना उघडायला लागलो हे बघा पाहिलं का अर्धम लागतो भाऊ भर चौकात उघडवायला दम लागतो दम चला बघा 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 घोडा बघा कसं आहे घोडा तरी याला पळीत येणार आहे माझ्याकडे जर असतं तर मी असा पहिला असता का नाही याला माहित सुद्धा नाही राप्पा 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 टागडाक 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 करीत डायरेक्ट मी याला असतं कुठं माहिती आहे का डायरेक्ट जम्मू काश्मीरला याला पळीत येणार नाही रोहित शर्माची जर्सी काढून ठेवली कारण म्हणलं रोहित शर्माला थोडंसं म्हणजे नाही का धुवून काढावं लागेल त्याला खराब झाला आहे जर्सी रोहित शर्मा आहे तर आता ह्यो शर्ट घातला वरून परत म्हणजे तोच शर्ट आतला शर्ट काढून टाकलाय तर लेट्स गो मला सध्या मोठ्या डोंगराचा भाग लागलेला आहे मला असं वाटतं मी जम्मू काश्मीरमध्ये आत्ताच आलो काय तुम्हाला पुढे गेलो दाखवतो ते समोर लांब बघा आणि डोंगर आहेत मोठे आणि हे लेफ्ट साईडला हवा इकडं बघा बघा इकडं पण सगळे डोंगर आहेत मोठे साईडने राजस्थानमध्येच पण मी देख सकते हैं दोस्तों वहाँ पे अगर मैं ऊपर गया और ऊपर से साइकिल लेके नीचे आया तो मेरा सब कुछ जाएगा मतलब ठीक है कोई बात नाही कोई और लोग रे एवढा मोठा घोटाळा झाला आतापर्यंत कधीच नव्हता झाला लय डोक्याला ताण झाला हा बघ हे बघा डायरेक्ट पंक्चर झाली रिंग नाही का रिंग डायरेक्ट पलीकडे निघून आली पलीकडे पडली डायरेक्ट रिंग आता मी जस्ट हवा भरली होती त्याच्यामध्ये पण हवा थोडी जास्त झाल्यामुळे झाला असणार ते आयला अवघडच राहलं अवघड म्हणजे तर बघू दादा पंक्चरचं दुकान कुठं आहे शेट हे बघा मित्रांनो लय अवघड झालं घोटाळाच झाला सगळा लय मोठा डायरेक्ट रोडने चाललो होतो रोडने चालू असताना एक म्हणजे तिकडे थोडी हवा भरली पण थोडी हवा जास्त झाल्यामुळं एक खडा घुसला त्याच्यामध्ये ठोय बार झाला डायरेक्ट मोठ्याने तोच निघून आली डायरेक्ट शेतकऱ्यांनो त्या साईडला तिकडं जे ना भयानक विषय झाला माझ्यासोबत टायरच फुटलं आपलं सायकलीचं आता इथं आलो पंक्चरच्या ठिकाणी मी आता हे पंक्चर काढतोय आता हे बघा सगळं वाट लागली भाऊ व्हायला शेट हे फक्त जास्त हवा भरल्यामुळे झालं बरं का जास्त हवा भरायची नसते 40 ठेवायची होती मी 50 केली म्हणजे त्या याने केली 50 त्या पंक्चरवाल्याने शेट हे बघा काय घोटाळा झाला हा बघा डायरेक्ट ट्यूब नाही का हे रिंग आहे का रिंग इकडे आणि टायर इकडे आहे हा बघा ठीक है काय नहीं करून टाकू पंक्चर काढ़ा पंक्चर निकालो उसका वैसे ट्यूब तो अच्छी है कोई बात नहीं एक ही पंक्चर होगा शायद नहीं ट्यूब अच्छी है कोई बात नहीं आप चेक कर लो आपके पास जो है ना इसका ट्यूब नहीं होगा शायद मेरे हिसाब से ये साइकिल थोड़ा अलग है आपके इस हिसाब से नहीं है ये साइकिल नहीं ना वैसे मेरे पास एक ट्यूब है लेकिन ये ट्यूब अच्छी है मेरे पास एक एक्स्ट्रा ट्यूब है बैग में लेकिन इसका क्या है ना इसका ये ट्यूब अच्छी है उसके मतलब प्रॉब्लम आएगा देख लो आप निकाल दो इसको पहले निकालना पड़ेगा वो निकालना पड़ेगा सब निकालना पड़ेगा ठीक है डाल दो इधर ना बक तू बस फटले रहो फटले ट्यूब ये देखो फट गई यार अवघड झाला बाज ठीक है कितने रुपए की ट्यूब चाचा कम कर दो को थोड़ा 150 रुपये बोल रहे हो ना आप बहुत दूर जाना यार हमें तो जाना है अब केदारनाथ बद्रीनाथ यहाँ से कम 2000 किलोमीटर जाना है अभी
अवघड झालं बा शट. कोणता दिवस होता काय ना आज उगल्याला. यूट्यूब जी ना ये ट्यूब आपके पास ये यूट्यूब है, ये वाली ट्यूब, इसकी डायरी ट्यूब नहीं है ना आपके पास? थोड़ी मोटी आई है, हर मोटी से नापती आई है, मोटी थोड़ी. क्या बोले? थोड़ी मोटा है ना, हो ज़्यादा मोटी है थोड़ी. ये वाली नहीं है, तो पतली पतली थोड़ी ऐसी पतली होगी. पतली नहीं है ऐसी. अच्छा. माझ्याकडे जे ना मी ज्यावेळेस घरून निघलो त्या टायमाला एक्स्ट्रा ट्यूब आणली होती. ती ट्यूब आणली होती मी एक्स्ट्रा सोबत बॅगेमध्ये. मला माहिती होतं असं होणार आहे. हे बघा, हाँ वही वाले इसकी. कंपनी से लाया हूँ मैं, जिधर से सायकल ली थी ना वहाँ से ही लाया हूँ मैं. तिथून सायकल घेतली होती का आपण, तिथून एक्स्ट्रा ट्यूब घेतली होती मी. पण असं होईन मला वाटलं नव्हतं राव. आता मला जे ना अजून एक्स्ट्रा ट्यूब घ्यावं लागणार आहे ज्यावेळेस मी निघन का पुढे गेल्यानंतर. मला अजून एक एक्स्ट्रा ट्यूब घ्यावं लागेल, कारण ही तर झाली समज, पण अजून एक घ्यावं लागेल. आता एक लक्षात ठेवावं लागेल की सायकलमध्ये जे आहे ना जास्त हवा भरून जमणार नाही. 40च हवा ठेवावं लागणार, 50 करायचीच नाही आता. तर मित्रांनो आत्ताच चांगलं वाटलं. ट्यूब वगैरे होती माझ्याकडे, पंक्चर वगैरे काढून घेतलं मी आता. जस्ट झालं सगळं ओकेमध्ये झालं सगळं आत्ताच. आणि आता पंक्चर काढलं आहे आणि नवीन ट्यूब होती माझ्याकडे, त्याच्यामुळे जमलं नाही तर लय अवघड झालं असतं. ट्यूब सगळी फाटली होती मित्रांनो. अवघड काम आहे. मला पुढं गेल्यानंतर लवकर सिटीमध्ये गेल्यानंतर मला ह्या सायकलची ट्यूब एक्स्ट्रा घेऊन ठेवावं लागणार आहे, जेणेकरून प्रॉब्लेम नाही. तर आता हवा वगैरे जास्त भरावं लागणार नाही, कमीच भरावं लागणार. जास्त हवा भरल्याने प्रॉब्लेम येतोय. तर आता निघालो, अजून जेवण नाही काही नाही. सगळ्या असा प्रॉब्लेम आल्यामुळे प्रॉब्लेम आला. तर आता पुढं चाललेलो आहे मी. मित्रांनो आज लय वाट लागली राव मला. आज मूड गेला माझा सगळा आज. एक तर पहिली गोष्ट सायकलचं टायर पंक्चर झालं, सायकलची ट्यूब गेली, दुसरी नवीन ट्यूब टाकावं लागली. म्हणजे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम चालू आहे सध्या. आज काय कोणता दिवस उगला करून मला तेच कळणार नाही. शेट आज म्हणजे मला लय विषय झाला. अजून 12 वाजले जेवण नाही आणि हे मध्येच प्रॉब्लेम आल्यामुळे गेलो सुद्धा नाही. आज लय लांब गेलो असतो आपण. शेट सायकलचा प्रॉब्लेम आला आहे मध्येच. सायकलचा काही प्रॉब्लेम नाही, टायराचा प्रॉब्लेम आहे पंक्चरचा. पंक्चर झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला, बाकी काही नाही. न्यावं लागलं मला. आत्ताच गेलो इथून. आज नाही का, आज लई डोकंच काढले. जेवण करून घेतो डायरेक्ट आता. थांबा मित्रांनो, आलो इथं हॉटेलमध्ये. क्या जेवण करतो आता. क्या है खाने में भैया? रोटी सब्जी है. रोटी सब्जी. सब्जी कौन सी है? सब्जी में दाल फ्राई, आलू छोले, आलू मटर, आलू गोभी, खड़ी टमाटर. और हरे वाली सब्जी दो, कोई भी हो लेकिन हरी वाली दो. आलू गोभी कर दूँ? हाँ आलू गोभी कर दो, कोई बात नहीं. मित्रांनो यूट्यूब पे चैनल है. और भैया जी मेरे, आपका नाम बताओ? राकेश कुमार शर्मा. राकेश शर्मा. मित्रांनो गोबीची म्हणजे भाजी आहे, बटाटा फ्लावर आणि मिक्स, रोटी कांदा. जेवण करतो. जेवण झाल्यानंतर एनर्जी येईन म्हणजे थोडे डोकं चलन फास्ट. तो खाना काही पहिले खाना खा लेता हूँ और बाद में निकल. ये चैनल है क्या तुम्हारे? हाँ यूट्यूब पे यूट्यूब चैनल. हाँ चलता है ये हाँ हमेशा? हाँ हमें चलता है, ब्लॉग चलता है, ब्लॉग में. हाँ जी, ऑल इंडिया में. हाँ ऑल इंडिया में चल रहा है. आपने अगर सपोर्ट किया तो ऑल इंडिया में चलेगा. जेवण वगैरे झालं, मग आत्ताच बसलो. 5-10 मिनटं बसतो. आज एवढे बेकार हाल झालेत माझे, तुम्हाला काय सांगावं. म्हणजे आज मेन म्हणजे ट्यूबचा तो राडा झाला आहे. आता मला एक्स्ट्रा ट्यूब घ्यायला पुढं जावं लागतं का नू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ना, मला जायचं होतं गुरुग्राम रोडनी, दिल्लीच्या रोडनी. आणि ते पण एक पैदल म्हणजे वाट रोड जास्त ना, पायी वाट जे रोड असते म्हणजे छोट्या छोट्या रस्ते, त्या छोट्या छोट्या रस्त्याने जायचं होतं मला. पण एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपला रूट उगला, एक तर दुसरी गोष्ट टायरचा प्रॉब्लेम आला, आणि तिसरी गोष्ट मला आता नवीन ट्यूब घ्यायची तर तिकडे जावं लागेल. म्हणजे मला 20-25 किलोमीटर एक्स्ट्रा फिरावं लागणार आहे. आज माझे भयानक हाल झाले तर काय अडचण नाही, बघूत काय होतं काय नाही. अभी तो यहाँ पे भैया का होटल है शर्मा, शर्मा नाम है उनका. तो इधर ज़्यादातर मुझे 2-4 गांव में शर्मा नाम के बहुत मतलब लोग मिले, अच्छे लोग ये बहुत. अभी जो मंदिर में हम रुके थे वो रात को जो मंदिर में मैं रुका था ना, वहाँ पे पुजारी शर्मा था. शर्मा रहते हैं हमारे इधर. हाँ बहुत अच्छा लगा, मतलब बहुत अच्छे लोग हैं. तो अभी देखेंगे अभी आगे क्या होता है. अभी कितना दूर जाता हूँ मैं ट्यूब लेने के लिए, नया वाला ट्यूब हमको लेना है वैसे. तो ठीक है, चलो रहो व्हिडिओ में रहो. मित्रांनो आता निघालेलो मी. आपला गोप्रोला चार्जिंग आहे, गोप्रोला आपल्या पॉवर बँकला चार्जिंग लावतो.
निकतो थोड्या वेळाने। अभी हमारा साइकिल भी रेडी हो चुका है। वैसे देखा जाए तो मुझे न जो है ना अभी एक एक्स्ट्रा ट्यूब लेना पड़ेगा। वो आगे जो है ना बस से एक गाँव है, सिटी मतलब शहर सिटी जैसा है, वहाँ पे मिल जाएगा भैया ने बोल दिया। ठीक है, अभी आगे जाते हैं, अभी आगे देखते हैं मिलता है या नहीं। वैसे देखा जाए तो मतलब मैं बस्सी में अगर मैं वहाँ पे जाऊँगा ना तो वहाँ से 5 किलोमीटर मुझे एक्स्ट्रा जाना पड़ेगा। लेकिन कोई बात नहीं, अगर हमें जो है ना अभी ट्यूब की एक्स्ट्रा ज़रूरत है अभी बहुत, क्योंकि कब टायर पंक्चर हो जाए और कब ट्यूब अंदर वाला ट्यूब कब ख़राब हो जाए पता नहीं चलता। तो ठीक है, अभी एक्स्ट्रा ट्यूब होता हमारे पास था, इसलिए हमें कोई प्रॉब्लम नहीं आई बड़ी वाली। तो ठीक है, अभी जाते हैं बस्सी को, ट्यूब लेते नया वाला कितने में मिलता है सब आपको वीडियो में बता दूंगा। तो वीडियो पे बने रहेगा, चलो देखते आगे। सुरमा, दाल बाटी चूरमा और हम बार के सुरमा। हम बार के सुरमा। सुरमा, अच्छा, दाल बाटी चूरमा और बार के सुरमा। हम भारत के सुरमा। मी विचार करत असताना मित्रांनो इकडे कुठं आला येऊ, तर मी इकडे शॉर्टकटने आलो आहे। गुगल मॅप रात्र मला कुठे घेऊन आलं पाहिलं तर मला परत दौसा नाही का, दौसा इकडचे गावाचे नाव ऐकून मग डोकं सटकायला लागले। आता त्या दौसा गावाला जावं लागणार आहे, तिथं मला सायकलची ट्यूब भेटेन। तशी सध्या गरज नाही, पण एक्स्ट्रा ट्यूबसाठी आपला हलगर्जीपणा करून जमणार नाही, कारण लागणच जसं की तुम्ही पाहिलं आज माझी सगळी वाट लागलेली आज पुरी। तर ह्या या कारणामुळे मी जे आहे ना सगळं आता बरोबर ठेव जाणार आहे। आले स्लिप होती बघ सायकल, मातीचा रोड आहे, राजस्थान लागलं आहे। राजस्थानमधली माती जी आहे ना जाताना जी आहे ना पिशी भरून घरी घेऊन जातो। घरी गेलो का त्या मातीत नाही का बेसरामाचं झाड लावतो, बेसरामाचं झाड, त्याशिवाय काही माती नीट व्हायची नाही। तळायची माती। चल चल सायकलला म्हणा, चल चल थांबू नको, चल मेरे भाई टुकडुक टुकडुक, चल आगे। कहाँ जा रहे हो? मार्केट कहाँ? कहाँ जा रहे हो? मैं भारत यात्रा कर रहा हूँ। भारत यात्रा कर रहे हो? हाँ जी। कहाँ का टूर है इसका? ये टूर भारत का मतलब पूर्ण भारत यात्रा का है। अभी कहाँ घूम के आ गए? अभी इसको उठाओ, कांटे लग रहे हैं इनको उठाओ। उज्जैन होकर आया। कहाँ के रहने वाले हो? महाराष्ट्र का। अब कहाँ जा रहे हो? अभी केदारनाथ जा रहा हूँ। अरे यार, यहाँ पे जो है ना मिट्टी का मतलब मिट्टी से गिर गया है, मिट्टी ज़्यादा है बहुत, चला ही नहीं, सायकल चढ नाही पारी। माय एवढा येडा मी आतापर्यंत जिंदगीत नाही पाहिला मित्रांनो। हा बघ इथं आलो, असं बेकार पडलोय भाऊ इथं, काठी हा बघ, काठी बघा काठी। अरे बाप, सायकल पुरी येडा, सायकलचा काही दोष नाही, ही माती बघा बघ, हा बघा बघ किती गोळ्या बघ, पहिली की माती। वाट लागली माही वाज, वाट आणि वाट म्हणजे म्या स्वतः माही वाट लावून घेतली, पण मी घाबरत नाही। मला तुम्ही कुठं नाही, मला जिंदगीत म्हणजे मी कुठं वर्ल्डमध्ये घुमू शकतो, मानात कोणीच केलं नाही, करणार पण नाही, माहिती का। अरे बाप मित्रांनो, बरं झाली तर माती होती, जास्त काही लागलं नाही, काटे होते, पण काटे एक काटा नाही का बोटात घुसला बघ, तुम्हाला दाखवतो, हे लाल लाल झालं का बघ, इथे डायरेक्ट घुसला एक काटा। आज वाट लागली, आज नाही का, आज कोणता दिवस उगला काय मला तेच कळा नाही, पण जिद्द आहे मै, जिद्द किती पण पडू द्या, किती काय होऊ द्या, मी जाणार। मित्रांनो आता परत एकदा पडायच्या आधी मी जी आहे ना पै जातो भाऊ, इथपर्यंत जिथपर्यंत माती संपत नाही तिथपर्यंत पै जातो, नंतर जे आहे ना पै गेल्याच्या नंतर जे आहे ना बसतो सायकल, नाही तर बरं झालं आता हातातच काटा घुसला, टिरीत घुसला नाही, टिरीत जर घुसला असता सायकल बसता नसतं आलं, म्हणजे महिले वांदे झाले असते, पण मी समजून घेतलं, मला गुगल मॅपने आणलं आहे, गुगल मॅपला नाही का 200-400 देणार मॅप आहे, आणि नुसती फसती सायकल आयला, पण इकडं कशाला आला असतो बरं मी तोंडवर करून, यायला थांबा, तरी पण मी जी ना मी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कुठं नाही करून जर म्हणलं तर रोहित शर्मा। हाँ जी, मैं महाराष्ट्र से हाँ, कुछ बेचता नहीं यार, मैं चल रहा भारत यात्रा को जा रहा हूँ। भीड़ हाँ जी। कौन सी?
ये महाराष्ट्र में बीच में है, बीड़ में। कहाँ से आ जाऊं? मेरा नाम वैजनाथ बड़े, वैजनाथ बड़े। ठीक है भाई, ठीक आहे। यार आपल्याला बोलले काय बोलले मला तेच कळलं। ठीक आहे, याची हे लय शान झालं, हे याला बघू तुम्ही थांबा दर्शन। हाँ जी ठीक है, बता दो। आपल्या महाराष्ट्राचे माणसं भेटलेत जे की बऱ्याच दिवसापासून इथं राहतात। हाय, आणि कितने दिन हो गए आप यहाँ थे? मैं वहाँ रहा था 28 जून 2018 से 31 जुलाई 2023 तक। 23 तक, मतलब अभी इधर क्या कर रहे हो आप? इधर मैं वहाँ जॉब करता था। अच्छा, इधर यहाँ का तो हूँ मैं। बेच वाला कौन है? ये तो कहे मैं नौकरी करो तो ना हुंडे का है, घूम बताने दार तक केदारनाथ तब बद्रीनाथ साइकिल से साइकिल से चल जाना, रोड ही जाता ना। अब रोड ये शॉर्टकट का चक्कर हम डुल गए, जब वो रोड से चल जाओ वाला कोई दिक्कत नहीं। कोई आज तो ऐसा करो, आज 1-2 दिन इधर ही आराम करो। मस्त शादियां हैं, राजस्थान की शादियां देखो, मस्त टकाटक। अच्छा, और क्या, अभी यहाँ पे ना ये ना रुकना, मतलब यहाँ 2 दिन रुका दो, मैं आगे का मतलब प्लान चुप हो जाएगा। अब देख लो। बना दे मुझे हर हर चूड़िया, अपना बना ले मुझे बाल माँ, वाट लग गई मेरी, हाँ वाट लग गई मेरी, टायर फट गया और रास्ता खो गया, गोरी कला लिया, रोजा रोजा हिंडूनी वाट लागली, वाट लागली र, वाट लागली र, वाट लागली र। रातळ्यांनो व्हिडिओमध्ये राहा। आता जे माणूस भेटलो होतं का, ते महाराष्ट्रातला, म्हणजे महाराष्ट्र MH नंबरची गाडी होती तिची। म्हणलं आता कोण आहे महाराष्ट्राचं, तर ते महाराष्ट्रामध्ये ड्युटी गेली त्यांनी, रेल्वेमध्ये कामाला होते ते। म्हणला चांगलं आहे तुमचं महाराष्ट्र, मस्त एकदम असं तसं म्हणतात। म्हणलं छान, वा आमचं महाराष्ट्र कधी चांगलं आहे म्हणलं। याने याची भांडी विकली, हिंडे दारोदारी हो याची चिमुकली, भाकरीच्या तुकड्यासाठी दारुड्याची मात। आता मी नुसते बोळी गल्ली करीत चाललोय। इसको पूछता हूँ मैं, हायवे को यही रोड जाता ना, विचारावं तरी कोणाला म्हणलं, मग पुरी भेटल्या, पुरीला विचारलं, जाऊन म्हणलं माहीत असेल तरी तेवढं तरी चांगलं काम करतात बा ते। ए बाबा हे काय आता, अरे हे काय आहे बाबा, दमान जावं लागेल। एक तर पहिलंच गाडीचा सायकलचा प्रॉब्लेम आहे बरं का, ब्रेक धरून चालावं लागेल। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम रघुपती रा। ब्रेक वाजत येत राहू मुकार। ओय कसा आवाज येतो इथं? ओय अंदर कोण आहे रे? ओ भिडू भिडू तू समझा क्या रे भिडू? ओय दमन दमन दमन, गेलो 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 गेलो, ला 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 ली ला ली ला 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 ली ला, चलो भागो, पुलिस पुलिस चोर पकड़ो, पुलिस पुलिस चोर पकड़ो, पुलिस पुलिस चोर पकड़ो, चोर पकड़ो, पुलिस पुलिस चोर पकड़ो, पुलिस पुलिस चोर पकड़ो। आता 2 मिनिटात सायकलवर आले आपली सायकल, दम आहे बरं सायकलीत पण। चलो भाई, दम सायकलीत नाही माया ती आयला रे, परत हायवे लागला बा, कायच कराव। हे हायवे तर नव्हतं पाहिजे ना आपल्याला। आता हे जे डोसा आहे ना, डोसा हे चांगला डोसा खाऊ घालीन मला आता। सगळे नवीनच हाताळी तिथे सगळे, देखते हैं आगे से रोड है या नहीं, या हमें ऐसा ही जाना पड़ेगा। आप दोस्तों गरीब हो, आप वीडियो में रहो, और गरीब हो घर से ही आप वीडियो देखो। आप वीडियो देखो और वीडियो को लाइक कर दो, ठोक दो लाइक। चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कर दो। आज मैं कांटे में गिर गया था, आज मैं कांटे में गिर गया आपके लिए, बस आपके लिए। यार क्या बताऊँ मेरा हाल आज तो मेरी पूरी वाट लग गई भैया। फिर भी वाट लगने से अच्छा वाट लग जाने दो, लेकिन मेरी वाट बंद नहीं होगी। समझ में आ रहा है मेरी बात? समझ में आ रही है मेरी बात? कितनी भी वाट लगने दो, लेकिन मेरी वाट
जो है ना अभी मैं चल रहा हूँ ना जिस मोड़ पे, वो कभी बंद नहीं होगा भैया, देख लेना आप सोचोगे कि ये आज गिर गया फिर आज ये यात्रा बंद कर देगा, मतलब ये थक जाएगा और ये मतलब इसको इंटरेस्ट नहीं रहेगा और ये यात्रा बंद कर देगा। ऐसी बात नहीं है भाइयों, मैं रुकने वाला नहीं है, मैं रुकने वालों में से नहीं हूँ। समझ में आ रहा मेरी बात? या भंगारपणामुळं मी ना हायवे येत नाही बघा, गर्दी हे इला सकाळी बाहेर तिकडं मस्त गावाच्या ठिकाणी मस्त बाहेर गाले रोडने कुठं निघाले मोतिया नद्या वे धरून नाहीतर देवा मी जातो दुरून मल्हार वार मोतिया नद्या वे दुरून नाहीतर देवा मी जातो दुरून जा इधर हो जा किधर तो हो जा मेरे भाई। कसे येतं खतरनाक, एवढा भारी नजारा बघायला भेटेल का परत रताळ्या हो? बघून घ्या रे, असं तरी रोड पाहिजे बाबा, गाड्याला जायला वेगळा तिकून मला जायला एकूण वेगळा, स्पेशल माझ्यासाठी असं एखादा रोड पाहिजे स्पेशल फक्त माझ्यासाठीच। हा मैं निकला साइकिल लेके और रास्ते पे हाँ सड़क पे कांटे में गिर गया, अब मैं तो गिर गया कांटे में। हट जाओ रोहित शर्मा आ रहा, हट जाओ। खुशखबर मुझे मिल गया अभी नहाने का सोए मिल गया मुझे। आ चुका हूँ एक होटल पे जहाँ नहाने को है, वैसे अब मैं यहाँ पे मस्त नहाऊंगा और नहा धो के मैं अभी ही निकलूँगा। वैसे अभी फ़िलहाल बहुत शाम हो चुकी है, मतलब बहुत वक्त हो चुका है, अभी हम ट्रैवल कर रहे हैं, हमारी अभी वाट लग चुकी है दोस्तों। तो हम 2 बार अभी गिर चुके हैं दोस्तों लगभग। एक बार मैं कांटे में गिर गया, रुको आपको दिख नहीं रहा होगा क्योंकि सूर्य यहाँ से, एक बार मैं कांटे में गिर गया और मुझे ये लग गया देखो, और दूसरी बार मैं रास्ता भटक गया और मैं उधर ही चला गया जिधर मतलब कोई नहीं था, वहाँ पे सुना सब कोहरा था, सब बस मिट्टी थी, और वो मिट्टी बस लगभग कम से कम मेरा एक हाथ जो है ना, ये जो हाथ है ना, मैंने अगर उसमें डुबाया होता ना वो इधर तक चला जाता, इतनी मतलब ऊपर मिट्टी थी। उस मिट्टी में मेरा साइकिल चला गया और मेरा साइकिल थोड़ा फाइबल हो गया और मेरा साइकिल रताड़ा साइकिल मेरा थोड़ा सा नीचे गिर गया और उसके साथ मैं भी गिर गया, और मैं मतलब साइकिल मेरे नीचे था और मैं साइकिल के ऊपर था और मेरे बोट के अंदर काटा था, सब वाट लग गया दोस्तों। फिलहाल तो अभी मैं इस पानी से नहाऊंगा, देख सकते हैं अभी इधर, ओए अरे भाई सॉरी। फिलहाल तो मैं इधर इस पानी से नहाऊंगा, देख सकते हैं इधर वो पानी है, अभी इस पानी से मैं नहा लूँगा थोड़ी देर में। अभी कच्चा वच्चा मतलब सूखने को डाल दूँगा और मेरा वो जो रोहित शर्मा का शर्ट है जर्सी वो धो लूँगा। फिलहाल तो मैं अभी इधर हूँ और ये गांव मुझे मालूम नहीं है, मैं थोड़ी देर में आपको बता दूंगा ये गांव कौन सा है। अभी मैं कमेंट करके ज़रूर बताना कि मेरी हिंदी कैसी अभी चल रही है। फिलहाल मैं मराठी में मतलब मराठी भी बोलूँगा, मैं हिंदी भी बोलूँगा, सब कुछ बोल लूँगा मैं। वैसे मुझे रोहित शर्मा के नाम से पुकारते इसलिए मैं सब बोल सकता हूँ। कपडे धुवून काढतो, शर्ट रोहित शर्माची जर्सी धुवून काढतो, आंघोळ करतो, मस्त फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यानंतर निघतो, आपलं मंदिर सापडतो, आपली टूब घेतो, सायकलची टूब नाही आपल्याला, या सगळ्या गोष्टी करणार आहे आज। आता आंघोळ करून घेतो। ठीक आहे मित्रांनो, आंघोळ बिंघोळ करून कपडे बिपडे सगळे भरलेत, परत सगळे वाळलेत मस्तपैकी। आता लय टाईम झाला, हे बघू शकता 5 वाजत आले तर आपल्याला स्टे करण्याची जागा पाहावं लागेल पटकन। सगळं चेक करून निघालोय। इथे एक जवळ मित्रांनो एक बालाजीचं मंदिर आहे, मारुती रायाचं, इथं बालाजीचे मंदिर जास्त असतात। तर मी लोकेशनवर पाहिले 2-1.5 किलोमीटर दाखवत आहे, तर चला आपण बघू त्या मंदिर। इथून 1.5 किलोमीटर दाखवत आहे मित्रांनो। तर मित्रांनो हे भाऊ भेटले होते सगळे। आप कहाँ से हो आप सब? बेलवाडा। मित्रांनो आलो होतो मी इथं मंदिरात। मित्रांनो हे मंदिर जे आहे ना पंचमुखी बजरंगबली म्हणून ओळखलं जातं। आता हे पंचमुखी का म्हणते तुम्हाला सांगतो। आता त्यांना 5 तोंडाचं देव असते, तोंड पंचमुख म्हणजे 5 मुख असते, तर छान वाटतं मंदिरात आल्यानंतर। आणि किती मस्त आहे बघा मंदिर। सूर्य मावळलेला आहे आणि आता जस्ट टेंट लावायला आपण आता मी आता टेंट लावून घेतो। एकदा टेंट लावलं तुम्हाला सांगतो। मित्रांनो मी बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ शूट करतोय। आपला टेंट वगैरे लावून सगळं सामान वगैरे आतमध्ये टाकले आणि या साईडला इकडे जे आपली सायकल लावलेली आहे बाहेर। तर मित्रांनो आपलं मंदिर आहे, या साईडला मी इथं आहे। तर जेवणाची सोय जी आहे ना तिथं सध्या नाही आहे तात्पुरती। तर ठीक आहे, इथं हॉटेल आहे शेजारी नेमकंच याच्यापाशीच। तर आपण जेवण वगैरे करूया। एकदा जेवण झाल्यानंतर एडिटिंग करायची मला।
मित्रांनो 10 वाजलेले इथं एडिटिंग कंप्लीट झाली आत्ता 10-10:30 वाजलेले इथं आणि लय झोप हल्ली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप स्ट्रगल व्हिडिओ होता आजचा. आवडलाच तर नक्की लाईक करा. नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या एकदम कडक व्हिडिओ होणार आहे. मस्त व्हिडिओ होणार आहे उद्याचा ब्लॉग नक्की पहा आणि आतुरता ठेवा व्हिडिओ येण्याची. उद्या सकाळी मस्त आपण निघणार आहे तिथून. तर ठीक आहे बघू उद्या काय होतं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल नक्की लाईक करा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.